तेव्हा मात्र नैना लगेच येऊन म्हणत असते की हे बघ तिकडे एकतर खूप काम आहे आणि आता मम्मा देखील काही करू शकणार नाही आणि मी तर अजिबात कामाला हात लावणार नाही. आता मात्र कलाला फारच वाईट वाटत असतं. नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आज आपण बघणार आहोत. संगीता ही सुकन्याला म्हणत असते की आम्ही देवी आईच्या उत्सवाला जेव्हा गेलो होतो तेव्हा नैना ही त्या अद्वैत चांदेकरला खूप आवडली आणि मग त्यांनी नैनाला विचारणा केली असता तिने सांगितलं की मी देखील तुमच्या बरोबरीचीच आहे आणि तुमच्या बरोबरीचाच बंगला देखील आहे आमचा. आणि असं सांगितल्यामुळे आता प्रॉब्लेम झालाय. आता अद्वैत चांदेकर आणि त्याच्या घरचे नैनाला बघण्यासाठी येत आहे, परंतु आता आमच्याकडे तसं घरच नाहीये. परंतु तू आता आम्हाला मदत कर आणि तुमचं घर हे आमचं घर आहे असं सांगू दे. मला खरंच कळत नाहीये काय करावं, परंतु आता आम्ही जर असं वेगळं काही बोललो तर त्यांना डाऊट येईल आमच्यावरती आणि नैना ही खोटारडी आहे असं सिद्ध होईल आणि त्यामुळे ते आमच्यासोबत नातं देखील जोडणार नाही. आणि त्यांनी जर नातं जोडलं नाही आमच्याशी तर लोक आम्हाला वाळीत टाकतील ग आणि आमच्याशी कोणी संबंध देखील जोडणार नाही. सुकन्याही म्हणत असते अगं संगे, पण हे लग्न तुम्हाला जन्मभर मानणार आहे अगं. दोन कुटुंबांचं जन्मासाठीच मिलन असतं हे आणि कधी ना कधी तर ही गोष्ट बाहेर येईलच ना. अगं बाळणपण येईल, सणवार येतील, काही कार्यक्रम येतील आणि तेव्हा ते आपल्या मुलीच्या घरी येतीलच ना. माझं पण कुटुंब आहे आणि उद्या जर कधी ते इथे आले तर मग काय करणार आम्ही. संगीता म्हणत असते की काही दिवसांचाच प्रश्न आहे. तशी तुझी पण दोन मुलं ही परदेशातच आहेत ना, ती काय लगेच नाही येणार ना इथं. एवढी माझी वेळ मारून ने ना प्लीज प्लीज. नाही न ग म्हणूस. अगं आपले आई बाबा गेल्यानंतर माझ्या रक्ताचं कोण आहे ग दुसरं, तूच आहेस ना. मी कोणाकडे जायचं. तेव्हा सुकन्या म्हणत असते की तू बस खाली बरं, तू नको रडू, शांत बस जरा. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट आहे 200 लाईक आणि मला खात्री आहे की 200 तरी लोक असे असतील की ते व्हिडिओला लाईक करतील. तर तुम्ही त्यातले आहात की नाही हे आम्हाला लाईक करूनच दाखवा. सुकन्या म्हणत असते की आता 2 दिवस हे घरी येणार नाहीये तेव्हा तर काय प्रॉब्लेम नाहीये, परंतु आता हे सगळं कसं करायचं आपल्याला, कधी येणार आहेत पाहुणे. तेव्हा संगीता म्हणत असते की ते उद्याच येईल, मी त्यांना नाही नाही म्हणू शकले. सुकन्या म्हणत असते की कसं पॉसिबल आहे, कसं शक्य होणार आहे आपल्याला हे सर्व काही, किती तयाऱ्या कराव्या लागतील. तेव्हा संगीता म्हणत असते की तू अजिबात काळजी करू नको, आम्ही सप्ते मिळून करून घेऊया सगळं. आणि मग संगीता नैनाला म्हणत असते की बघ, जी मावशी म्हणजे आईप्रमाणे असते म्हणतात ना, तर काय बसली, थँक्यू म्हण ना मावशीला. आणि मग नैना मावशीला थँक्यू म्हणत असते. नैना मात्र मनामध्ये म्हणत असते की मी आता मम्माला कसं समजावून सांगू की मला अद्वैतची बायको म्हणून नाही तर राहुलची बायको म्हणून चांदेकरांच्या घरात जायचंय. आता चांदेकरांच्या घरामध्ये सर्वजण देवासमोर उभे असतात. देवी आईला सर्वजणांनी हात जोडलेला असतो आणि आबा देवी आईला प्रार्थना करत असतात. आतापर्यंत तुझं लक्ष आहे देवी आमच्यावरती, असंच लक्ष नेहमी राहू दे. माझ्या लेकरांची लग्न देखील तुझ्या नजरेसमोरच झाली आणि तुझं लक्ष देखील आमच्यावरती होतं. आता माझ्या नातवाची लग्न गाठ काढली, आता देखील तुझं लक्ष राहू दे आणि सर्व काही व्यवस्थित होऊ दे बघ. असं म्हणूनच आबा देवीचा जय जयकार करतात. सरोजने पण हात जोडलेले असतात. ती मनात म्हणत असते मला जी जन्मभर साथ हवी होती ती माझ्या नशिबात नव्हती, परंतु माझ्या अद्वैतच्या बाबतीत तसं होऊ देऊ नको देवी. त्याला देखील जन्मभर साथ देणारीच मुलगी मिळू दे. नैना तशी वाटीये तसं राहू दे. पण आता नैना इकडे एरझाऱ्या घालत असते आणि ती मनात विचार करत असते की कसं सांगू आईला, हे सर्व तर अजूनच कॉम्प्लिकेटेड होत चाललंय. तेवढ्यात संगीता तिथे येते आणि ती नैनाला म्हणत असते अगं आवर ना, अगं आपल्याला जायचंय. तेव्हा काजू म्हणत असते अगं ती आहे इथं परंतु तिचं मन मात्र चांदेकरांच्याच घरी रमलंय. तेव्हा संगीता म्हणत असते की अगं असंच असतं मुलींचं, तुझं पण तसंच होणार आहे. तेव्हा काजू म्हणते की नाही नाही माझं नाही होणार असं काही. आणि तेवढ्यातच तिथं कला येते आणि मग कलाला बघून संगीता म्हणत असते की थँक्यू सो मच कला, तू जे केलंय ना खरंच मला तुझा खूप अभिमान वाटतो. संगीता कलाला म्हणत असते अगं तू आमच्यासाठी इतकं काही केलंय ना, खरंच मी कधीच विसरू शकणार नाही. तेव्हा कला म्हणत असते अगं आई असं काय बोलतेस तू मला. संगीता म्हणत असते मग एक विनंती करू का. तेव्हा कला म्हणते अगं असं काय बोलते, बोल ना ग तू. संगीता कलाला म्हणत असते की तू बाबांना सांभाळून घे. तेव्हा कला म्हणते की तू अजिबात काळजी करू नको, बाबा काहीही बोलणार नाही. संगीताला आता फारच आनंद होत असतो. संगीता आता कलाला म्हणते की आपल्याला सगळं काही हॉटेलमधून मागवावं लागणार जेवण. तेव्हा कला म्हणत असते हॉटेलमधून कशाला मागवायचं, मी सगळं काही बनवून ठेवलंय, पुरणपोळ्या, कटाची आमटी, पापड, सर्व काही मी तयार करून ठेवलंय आणि आता आपण तेच घेऊन जाऊया. तेव्हा मात्र संगीताला फारच आनंद होतो. संगीता म्हणत असते की चला आता निघावं लागेल. तेव्हा कला म्हणते की तुम्ही चला पुढे, मी तुम्हाला डबे करून पाठवून देते. तेव्हा संगीता म्हणते डबे का बरं, तुला पण यायचंय. तेव्हा नैना म्हणते की राईट, मम्मा इज राईट. नैना लगेच बाहेर येऊन म्हणायला लागते की तुला यावंच लागेल. संगीता म्हणते की बघ तिला पण तू हवी आहे, चल ना कला. तेव्हा कला म्हणत असते अगं आई पण. तेव्हा मात्र नैना लगेच येऊन म्हणत असते की हे बघ तिकडे एकतर खूप काम आहे आणि आता मम्मा देखील काही करू शकणार नाही आणि मी तर अजिबात
अजिबात कामाला हात लावणार नाही. आता मात्र कलाला फारच वाईट वाटत असतं. काजू म्हणते की असं जर म्हणणार असशील ना तर कला अजिबातच येणार नाही. जा तुझी. संगीता आता नैनाला बोलत असते की बघ ना तुझ्यासाठी किती करते ती आणि तू असं बोलतेस तिला. अजिबात बरोबर नाही बोलतेस तू तिला. संगीता आता कलाला मात्र फारच जास्त फोर्स करत असते. ती म्हणत असते की तू काही पण कर परंतु तिथे ये. तेव्हा कला म्हणत असते की हे बघ मला चांदेकरांच्या घरचे सर्वजणच ओळखतात. त्यांनी जर मला कोणी बघितलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. तेव्हा संगीता म्हणते की त्यांना यायला खूप उशीर होणार असेल आणि तू असं कर 10-10:30 पर्यंत थांब. त्यांना 10:30, 11, 12:30 वाजतीलच यायला. कला म्हणते की ठीक आहे. संगीता म्हणत असते की तू आल्याने ना माझा धीर वाढतो. आता कला देखील म्हणत असते की ठीक आहे मी येते तुम्ही चला बरं पुढं. आणि मग संगीता आणि नैना तिथून निघून गेल्यानंतर काजू म्हणत असते की मला तुझे पाय धरायचे, तुझे साष्टांग दंडवत करायचे तुला. तेव्हा कला म्हणते की अगं असं का म्हणतेस तू. तेव्हा काजू म्हणत असते अगं तू अशी कशी आहेस ग ताई. ते तुझे सारखे पैसे सतत खर्च करत असतात, तुला इतका त्रास देत असतात काही ना काही गोष्टींमधून आणि मग तुला कसं चालतं त्यांचं. तेव्हा कला म्हणते असते की ते कुठे परके आपल्यासाठी करते ना. तेव्हा कला म्हणते की ठीक आहे चला आता आपण डबे भरून घेऊ. आता इकडे दुसरीकडे सर्वजण चांदेकरांच्या घरी तिथे गेल्यानंतर पाहुण्यांशी काय बोलायचे याविषयी चर्चा करत असतात. तेवढ्यातच तिथं अद्वैत येतो, राहुल पण येतो. आता अद्वैत म्हणत असतो की मला जरा काम आहे, तुम्ही सर्वजण व्हा पुढे, मी नंतरून जॉईन करतो तुम्हाला. एका फिल्मसाठी दागिने बनवायचे त्याच्यासाठीची एक मीटिंग आहे ती अटेंड करतो आणि मग मी तुम्हाला जॉईन होतो. तेव्हा मात्र राहुल म्हणत असतो की वेट ब्रो, अरे असं कसं करतोस तू. अरे तुझी लग्नाची बोलणी एकदाच होणार आहे, तू काम आज करणार का. तू जा बरं मी हँडल करतो, बाकीच्या सगळ्या गोष्टी तर होतच राहतील, लग्नाची बोलणी मात्र एकदाच होते, तू जा बरं. अद्वैत म्हणतो की ठीक आहे मी फोन करून सांगतो तसं. आबा विचारत असतात सरोज प्रदीप कुठं आहे, तो येणार आहे ना. तिथं मात्र काय प्रदीप नसतो, परंतु आबा पुन्हा विचारतात त्याचं यायचं ठरलंय ना व. आणि तेवढ्यातच प्रदीप तिथे येतो आणि म्हणतो की मी येऊ राहिलोय. आता प्रदीप तिथे येतो आणि म्हणत असतो की मला ज्या मीटिंग्स आहेत त्यांचं कन्फर्मेशन उद्या मिळणार आहे आणि त्यामुळे मी आज फ्री आहे म्हणून मी येतोय. तेव्हा अद्वैत लगेचच बोलून जातो मला वाटलं की माझ्यासाठी येत आहे म्हणून. प्रदीप म्हणत असतो की तुझ्यासाठी नाही तर कोणासाठी टाइम काढणार नाही मी. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की नाही तुमच्या मीटिंग नव्हत्या म्हणून तुम्ही आलेत आणि मी या दिवसाची खूप वाट बघेल ज्या दिवशी तुम्ही बाकीच्या गोष्टी आणि मी याच्यामध्ये मला निवडाल. आता सुकन्याच्या घरी सगळी तयारी सुरू असते. संगीता म्हणत असते की आपल्याला कलाला पण काढून द्यायचंय, तुम्ही लवकर आवरा. तेव्हा सुकन्या म्हणते अगं तिच्या सख्या बहिणीची सोयरी काय आणि तुम्ही कलाला का बरं दूर ठेवताय यापासून. तेव्हा मात्र संगीता सांगते की जेव्हा नैना आणि अद्वैतचं जुळत होतं ना तेव्हापासूनच कला आणि अद्वैतचे भांडणं होत आहे. कुणाच ठाऊक त्यांच्यामध्ये काय गैरसमज झाले परंतु सतत भांडणं होत आहे त्यांचे आणि त्यामुळेच आम्ही तिला दूर ठेवतो यापासून. आता इकडे सरोज निघालेली असते. तेवढ्यातच रोहिणी म्हणते खरंच विशेष वाटतं हा दादा आज पहिल्यांदा तुझ्यासोबत येतोय. नाही म्हणजे मला खरंच विशेषच वाटलं. आणि आता दादाला म्हणावं की नवीन सुनेसमोर तरी असं वागू नको, कारण की 2 दिवसामध्ये सासू आणि सासऱ्यांचं नातं लगेच समोर यायचं नाही तर. आणि अद्वैतला पण सांग की बापाचे गुणधर्म घेऊ नको म्हणावं, कारण की आजकालचे सगळे मुलं बापाच्याच पावलावर पायी ठेवतात. तेव्हा मात्र अद्वैतच्या गोष्टीवरती बोलल्यानंतर सरोजला राग येतो आणि ते म्हणते की रोहिणी पुरे आता माझा अद्वैत असा कधीच वागणार नाही. तेव्हा रोहिणी मनातल्या मनात म्हणत असते की अद्वैत चांगला वागो की न वागो परंतु त्याच्या बाबतीत जे काही होणार आहे ना ते बघायला खूप मजा येणार आहे मला. चला शो लवकरच सुरू होईल, मला बघायचं आहे. आता इकडे संगीता, सुकन्या, नैना हे सगळ्या किचन मध्ये असतात आणि सगळ्या तयारीला लागलेल्या असतात. तेव्हाच सुकन्या म्हणत असते की कला जर त्यांच्याशी भांडते ना नक्कीच काहीतरी वेगळं कारण असेल. तेव्हा संगीता म्हणते की काही नाही ग, दुसरंच कारण आहे, त्यांच्यामध्ये काहीतरी गैरसमज झालाय, असं काही नाहीये. तेव्हा मात्र काजू काय थांबत नाही बोलायची, ती बोलायला लागते तर संगीता तिच्यावरती ओरडते आणि तिला तिथून काढून देते. आणि त्यानंतर नैना लगेचच म्हणते खूप आगाऊ मुलगी आहे आणि त्यावेळेस संगीता नैनाला म्हणत असते की करून घे ना नैना, तू नको लक्ष देऊ या गोष्टींकडे. तेव्हा नैना म्हणत असते की काही सतत त्याच गोष्टी सांगते, करते म्हटले ना मी. आता असं म्हटल्यानंतर सुकन्या आणि संगीतामध्ये बोलणं चालू असतं. त्यावेळेसच नैना मनात म्हणत असते की मला काही करून सांगावं लागेल नाहीतर खूप मोठा अनर्थ होऊन जाईल आता. आणि मग त्यामुळे नैना म्हणत असते की आई मला तुझ्याशी काहीतरी बोलायचंय, थोडंसं बाजूला ये ना. तेव्हा मात्र सुकन्या म्हणत असते की संगीत तू कुठं जायचं नाही बरं का, आता ते 2 मिनिटात माणसं येतील आणि मग मला काही करायला आवरायचं देखील नाही, तू कुठंच जायचं नाही. मग संगीता म्हणते की मी नाही जात कुठं, मी इथंच आहे. आणि मग नैनाला मात्र नाविलाजाने तिथून जावं लागतं. आता इकडे दुसरीकडे कला काजूला म्हणत असते की रूम कशी आहे, चांगली आहे ना. तर काजू म्हणते की हो चांगली आहे ना रूम. तेव्हा मात्र काजू कलाला म्हणत असते की मला एका प्रश्नाचं उत्तर दे, मी सगळे काही काम करेल, तू हे सर्व कशासाठी करते. मला अजिबात आवडलेलं नाहीये, हे जे काही नाटकं चालले आहेत ना ते अजिबात आवडून नाही राहिले. तेवढ्यातच तिथे कलाचे वडील आलेले असतात, ते देखील तेच म्हणतात की मला देखील ह्या गोष्टी आवडलेल्या नाहीयेत. मला तर असं वाटतंय की हा खेळ पुढे जाऊन खूप अवघड होणार आहे आणि ज्या दिवशी या सगळ्या गोष्टी बाहेर येणार आहे त्या दिवशी खूपच मोठा अनर्थ होणार आहे. आणि मित्रांनो अशा प्रकारे आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागामध्ये
आपल्याला बघायला मिळणार आहे. कला तर अजून घरातून बाहेर गेलेली देखील नसते. कलाला त्यांना काढून द्यायचं असतं, परंतु कला तिथंच असते आणि तेवढ्यातच अद्वैत चांदेकर सोबत त्याची सगळी फॅमिली आलेली असते. ही गोष्ट आता कलानी बघितलेली असते. कला घरातल्यांना हाका मारून बोलवते आणि म्हणते की आई अगं बघ ना, ती मंडळी आली सुद्धा. आता मात्र संगीताच्या चेहऱ्याचा रंग देखील उडालेला असतो आणि सर्वच जणी घाबरलेले असतात. कलाला देखील भीती वाटलेली असते. तर मित्रांनो, पुढे काय होणार हे खूप इंटरेस्टिंग आहे. तर मित्रांनो, उद्याच्या भागात नक्की काय होणार आहे हे जर तुम्हाला बघायचं असेल तर त्याची लिंक ही कमेंट बॉक्स मध्ये दिलेली आहे.